थंडी तर आहेच, पण ऊन इतकं कडक पडत आहे की झाडांमधली पूर्ण माती आहे ना ती कोरडी होत आहे. म्हटलं चला आधी झाडांना पाणी घालावं, मग बाकीचे कामं आवरून घ्यावे. मग आधी झाडांना पाणी घालून घेतलं आणि इथं आहे ना या उन्हामुळे इतकी माती कोरडी पडते, त्याच्यामुळं ना मी ओढणी बांधून ठेवले. आणि हे झाड बघा किती छान आहे. जे पानं ना आळूच्या झाडाच्या पानासारखे, आणि त्याच्यावर मस्त कलर आहे. आणि ना बाकीच्या पण झाडांना छान छान कळ्या, आणि हे बघा पिंकवालं कसं फूल आले. आणि या 2 कुंड्यांमध्ये ना मी गोकर्णीच्या झाडाच्या बिया लावल्यात. आणि माझा डॉन बघा कसा मस्त खेळतोय. आणि आज ना दत्त जयंती असल्यामुळं ना घरात छान पूजा मांडली होती. त्या पूजेमुळे घरातील ना वातावरण मस्त प्रसन्न वाटत होतं. घरात ना छान असं करमत होतं, कारण आपण रोज तर नाही ना अशी पूजा मांडत, मग कधीतरी असं छान वाटतं. दत्त जयंती स्पेशली पूजा होती, तर पूजा बघा किती छान वाटते. आणि अशी छान छान समोर रांगोळी काढली होती, दिवे लावले होते, विडा ठेवला होता, त्याच्यामुळं वातावरण छान वाटत होतं. आणि हा देवासाठी ना मी पाळणा ना हा घरीच बनवला आहे, कारण ना दत्त जयंती असली, कोणती जयंती असली तर ना उपयोगी पडतो. आणि असं आज दत्त जयंती स्पेशल ना खीरपुरी बनवायची होती, तर लवकर पीठ मळून घेतलं आणि खीर बनवून घेतली. आणि त्याच्यात ड्रायफ्रूट वगैरे टाकले म्हणजे छान वाटतं, मुलालाही आवडतं. मग लवकर लवकर ना खीरपुरी बनवून घेतली आणि मग पटापट पुऱ्या तळून घेतल्या. पुऱ्या बघा कशा मस्त फुगत होत्या. मग अशा पुऱ्या फुगल्या ना की मग खायलाही अशा नरम लागतात, अशा कडक कडक लागत नाही. नरम पुऱ्या छान वाटतात आणि मुलंही हौशेने खातात. तर असा होता आजचा दिवस.